कमळी, कसला विचार करतेस? कामिनी आजी खोटं बोलतायत असंच वाटतंय का तुला अजूनही? नाही सर, ते नाही. खरं तिथं काहीतरी मला जाणवत होतं. म्हणजे कोणतर आपलं आहे असं जाणवत होतं मला तिथे. म्हणजे मला असं शब्दात मांडता येईना झालंय, पर जाणवत होतं. कमळी, आपण तिथे त्या स्केच आर्टिस्टला शोधत होतो जो सापडला नाहीये, मला एवढंच माहिती आहे. आणि आता तू घरी जाऊन अभ्यास करायचास, कळलं? कमळी, तुला मी स्पष्ट सांगितलं होतं की तू आता फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. कामिनी आजींचा पाठलाग मी करतो म्हणून मग का नाही ऐकलंस तू माझं? गपचूप अभ्यासाला लाग आता. आधीच माझ्या डोक्याला खूप टेन्शनचं, तू वाढवू नकोस. आणि अजून कसलं टेन्शन? काय बोललो मी? आता हिला साधना मावशींबद्दल बोललो तर त्यांची पण काळजी करत बसेल ही. नाही, सध्या कमळीने फक्त तिच्या अभ्यासावर फोकस करणं गरजेचं आहे. सर सांगा की कसलं टेन्शन? तुझ्याच अभ्यासाचं टेन्शन, तुझ्या परीक्षेचं टेन्शन आलंय मला. कमळी, तू आता फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचंय. तुला जर का कळलं होतं तर तू मला सांगायचं ना, का स्वतःहून गेलीस तू? अहो सर, खरं मी बस आता काही बोलू नकोस. कमळी, तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? का माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंयस तू? तुला काही झालं असतं तर काय करणार होतो मी? मला मित्र म्हणून काळजी वाटते कमळी. बंड्या निंगीला काय उत्तर देणार हो तुम्ही? बरं, तुझी आई आहे गावी, तिचा तरी विचार कर. होय अहो, सॉरी, असं नाही होणार परत. पर सर, तुम्हाला खरंच वाटतं कामिनी आजी असं काहीतरी करतील? परत तेच आत्ता सांगितलं ना मी, अभ्यासाकडे फोकस कर म्हणून. तू आता फक्त अभ्यासाचं, तू घरी चल, बस गाडीवर. काय ग? अच्छा अच्छा, बोलायचंय बोलायचंय. बोल बोल बोल. माझी भीती नाही वाटत? माझ्यापासून सुटका करून पळून जावं असं नाही वाटत आहे? पण मॅडम, ती मुलगी तुमच्या मागे अशी आलीच कशी? TTL लॉजिक इनपुट्स. TTL लॉजिक इनपुट. कमळे, काय ग, कसला विचार करत बसलीस? आणि तोंडावर एवढं टेन्शन कधी चाललंय तुझ्या? काय नाही सांगायला? आणि काय ग, तू अभ्यास सोडून कसला तरी विचार करत बसली? म्हणजे 100% तू काय तर टेन्शन मध्ये. काय झालंय कमळे? अगं बोल तर. इंगे बरोबर म्हणतेस तू. मला लय टेन्शन आलंय ग. ती कामिनी आजी अन्नपूर्णा आजींना त्रास द्यायला काहीच कमी करणार नाही. आणि जेव्हापासून ते व्हिडिओ बघितलाय की नाही, तेव्हापासून डोसक्यात विचारच जाईना माझ्या त्यो. आता एवढ्यात माझ्या लक्षात यायला लागलेलं आहे की ती कमळी आणि ऋषी हे माझ्या मागावर आहे. दोघंही माझा पाठलाग करत आहे, कारण त्यांना असं वाटतंय की तो स्केच आर्टिस्ट आहे, त्याला मी पकडलंय. याचा अर्थ ते सुद्धा स्केच आर्टिस्टच्या मागे आहेत. म्हणजे मला काय करावं लागणार आहे? तो स्केच आर्टिस्ट त्यांच्या हातात जाण्याच्या अगोदर तो मला माझ्याकडे घ्यावा लागेल. मला त्याला पकडावं लागेल. तो स्केच आर्टिस्ट बी कुठं गेलाय काय माहित. आणि त्याचं बी काहीतरी कामिनी आजींनीच केलं असणार आहे बघ. होय, मला बी तसंच वाटतंय. त्या कडू आजीचाच ह्यो डाव आहे. या सगळ्यात
अन्नपूर्णा आजींना किती त्रास होत असेल ग. त्यांच्या मनाला काय वाटत असेल. जेव्हापासून त्यांच्याकडनं आलोय नुसता मनाला घोर लागलाय बघ. पण मॅडम त्या बायकांना तुम्ही इथे ठेवून चांगलाच गेम खेळलात हा. काय ग, तू काय मला एकदम कच्चा खिलाडी समजते काय? हं? अगं बाई, दुधाने तोंड भाजलं ना की माणूस ताक सुद्धा असं फुंकून फुंकून पितो. हिला गमावण्याची रिस्क मी नाही घेणार. काही झालं तरी ही माझ्या हातातनं सुट्टा कामा नये, कारण ही म्हणजे माझ्या हातातलं एक प्यादं आहे, प्यादं, महत्वाचं प्यादं, आणि तिला मला असं सोडून नाही देता येणार. त्यामुळे तिला जपण्यासाठी मला वाटेल ते करावं लागेल, तर मी ते करेन. आणि ह्या गोष्टीची मला कल्पना होती म्हणून तर मी हा असा सापळा रचला होता. कामिनीचा डाव आहे ग. दुसऱ्यांचे जे काही डाव असतील ना ते नेस्तनाबूत आधी करते मी, आणि मग माझा डाव खेळते. हे बाई, कमळ माझी लेख आहे ते तुला कळायला नको म्हणून मी गप्प बसायलोय. नाहीतर तुझं भांड कवाच पडलं असतं. समद्या गावाला तुझा खरा चेहरा दाखवला असता. आज मी इथे एका फार महत्वाच्या कामासाठी आलेले आहे. काय काम आहे तुला माहिती? माहिती? हा ग बाई, दुखतंय का? इकडे दुखतंय? तुझ्या मुलीचं नाव, पत्ता सांग सांग सांग, पटकन सांग, मग मोकळी होशील. सांग. माझा जीव गेला तरी मी तुला कमळे माझी लेख आहे ते सांगायची नाही. त्यातच तिचं भलं आहे. हिंगे, मला नेमकं काय वाटतंय की नाही ते असं शब्दात सांगता येईना झालंय. एवढंच कळतंय का माझ्या काहीतरी जवळच माझ्यापासून लांब चाललंय. ह्या नाबांची बी लय आठवण यायला, राहून राहून आजींसाठी बी लय वाईट वाटतंय. कमळे, अगं खरं तू गेलतीस ना त्यांच्या संग बोलायला? होय ग, आजी तेच म्हणल्या. त्या जे काही पत्रकारांसमोर म्हणल्या ते आधीच सगळं ठरलं होतं. कामिनी आजींना त्यांनी आधीच सगळं वचन दिलं होतं. म्हणजे ती कडू आजी सरळ सरळ अन्नपूर्णा आजीसने ब्लॅकमेल करायला? होय ग. मी उद्या सकाळ सकाळ आजींकडे जातो आणि त्यांना भेटतो. वय तिकडे बी राजन काका सोडून दुसरं कोण आहे त्यांची काळजी करणार? हात पण फार शिवशिवत आहेत माझे. काय आळीमळी गुपछळी आहे का? हा? कसं तोंड उघडायचं मलाही माहिती आहे. बोल बोल ना. अगं बोल 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 बोल. बोल, नाव घे मुलीच. आई ग, तुला मारता मारता मीच दमले. कुठलं पाणी प्यायलीस ग? तुला मारून माझेच हात दुखायला लागले. तुझं काही तोंड उघडत नाहीये. ठीक आहे, तुला नाही बोलायचंय ना? हा, ठरलंय ना तुझं? कितीही काही झालं तरी मी तुम्हा दोघींना सोडणार नाहीये. आणि आता तर निश्चित नाही, तुम्हा दोघींना संपवणारच मी.